उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की योसेफाच्या भावांनी मत्सरामुळे त्याला विकून टाकले आणि त्याच्या जीवनात कठीण प्रसंगाची सुरुवात झाली. आजच्या भागात आपण यहूदाच्या जीवनातील एक वेगळा प्रसंग पाहणार आहोत. या अध्यायात आपण यहूदा आणि तामार यांची कथा पाहतो, जी आपल्याला मानवी दुर्बलता, चुकीचे निर्णय आणि देवाची अद्भुत योजना याविषयी शिकवते. या कथेत काही कठीण आणि समजून घेण्यास अवघड प्रसंग आहेत, पण त्यामागे देवाची एक मोठी योजना कार्यरत आहे. जरी मनुष्य चुकीचे मार्ग निवडतो, तरी देव आपल्या योजनेला पूर्ण करण्यासाठी मार्ग काढतो. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती याच्या 37व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 38 याचा अभ्यास करणार आहोत. अध्याय 38 मध्ये आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे यहूदाचे पाप आणि लज्जा. हा अध्याय जणू गायीला 5वा पाय असावा तसा अनावश्यक वाटतो. त्यातील वृत्तांत वाचल्यानंतर तो पवित्र शास्त्रात नसताच तर बरे झाले असते असेही वाटू शकते. अनेक जण विचारतात की हा अध्याय देवाच्या वचनात का आहे. तो पवित्र शास्त्रातील अत्यंत वाईट अध्यायांपैकी एक असला तरी तो यहूदाच्या वंशाची पार्श्वभूमी सांगतो. याच वंशातून प्रभू येशू ख्रिस्त आला, म्हणून तो पवित्र शास्त्राचा असणे महत्त्वाचे आहे. येथे तुम्हाला यहूदा, तामार, पेरेस आणि जेरह ही नावे आढळतील. ती तुम्ही मत्तेकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात प्रभू येशूच्या वंशावळीत वाचली आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे ना, आपला प्रभू पापी वंशात जन्मला तरी तो स्वतः निष्पाप होता. तो अशा मानव वंशातून आला ज्या वंशातील सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला मुकले होते. हा अध्याय यहूदाच्या पापाबद्दल आणि लज्जेबद्दल आहे. याकोबाची मुले त्याला फारसा दिलासा देणारी नव्हती. योसेफ आणि बन्यामीन यांचा अपवाद वगळता इतर सर्व मुले समस्याच निर्माण करणारी होती. योसेफही दिलासा देऊ शकला नाही, कारण त्याच्या नाहीशा होण्याने याकोबाचे मन दुःखी झाले होते. यावरून असे दिसते की पदन आराम येथे याकोबाने आपल्या मुलांना शिक्षण देण्याऐवजी संपत्ती गोळा करण्यात जास्त वेळ घालवला. तो अब्रामासारखा नव्हता. उत्पत्ती 18वा अध्याय आणि 19 मध्ये देव अब्रामाविषयी म्हणतो की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. पण याकोब तसे करू शकला नाही. लाबानाशी वाद घालताना त्याच्याकडे मुलांसाठी वेळ नव्हता आणि परिणामी प्रत्येक मुलगा कोणता ना कोणत्या गंभीर पापात अडकला. या ठिकाणी हा अध्याय समाविष्ट करण्याचे आणखी एक कारण आहे. पुढील अध्यायापासून आपण योसेफाबरोबर मिसर देशात जाणार आहोत. देव त्याला अगोदर पुढे पाठवत होता, जेणेकरून दुष्काळाच्या काळात इस्रायलच्या वंशजांचे प्राण वाचतील. त्याहूनही अधिक त्यांना कनान देशातील अधर्मी कनानी लोकांच्या प्रभावापासून दूर करून मिसर देशातील गोशेन प्रदेशातील एकांतात ठेवणे आवश्यक होते. जर याकोबाचे कुटुंब कनान देशातच राहिले असते तर ते कनानी लोकांसारखे झाले असते. हा अध्याय याकोबाच्या कुटुंबाला त्या अधपतन करणाऱ्या प्रभावापासून दूर नेण्याची गरज स्पष्ट करतो. वास्तविक पाहता ही यहूदाची कथा आहे, ज्याच्या वंशातून इस्रायलाच्या वंशामध्ये राजवंश उदयास येणार होता. आपण वाचूया उत्पत्ती याचा 38वा अध्याय आणि पहिली 2 वचने. या सुमारास यहूदा आपल्या भावास सोडून खालच्या प्रदेशी गेला आणि अद्दुलामकर हिरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला.
तेथे शुवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहुदाच्या दृष्टीस पडली. त्याने ती बायको केली व तो तिचपाशी गेला. या ठिकाणी आपण पाहतो की यहुदा एका अद्दुलामकर नावाच्या माणसाबरोबर धंदा करण्यासाठी खालच्या प्रदेशात गेला आणि तिथे गेल्यावर त्याने एका कनानी स्त्रीला पाहिले आणि तिच्याशी त्याने विवाह केला. पुढचं वचन आपण वाचूया. 3रं वचन. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले. यहुदाने त्याचे नाव एर ठेवले आणि खरोखरच यहुदा चुकला होता. त्याने पाप केले होते. वाचूया आपण पुढची 2 वचने 4 ते 6. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले. पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेला ठेवले. तो झाला तेव्हा यहुदा गजीब येथे राहत होता. मग यहुदाने आपला पहिला मुलगा एर याला बायको करून दिली. तिचे नाव तामार असे होते. येथे तामारेचा पहिल्यांदाच उल्लेख येतो. अशा प्रकारे ती ख्रिस्ताच्या वंशावळीत समाविष्ट होते. आता या कुटुंबाकडे पहा. ते जणू पापाने पूर्ण भरलेले आहे. वाचूया आपण 7 ते 10 ही वचने. पण यहुदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता, म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. मग यहुदा ओनान्यास म्हणाला, आपल्या भाऊजाईपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव. पण ओनान यास ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही, म्हणून तो आपल्या भाऊजाईपाशी जाई तेव्हा आपले वीर्य जमिनीवर पाडी. हेतू हाच की आपल्या भावाला आपले बीज देऊ नये. हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्ट वाटल्यावरून त्यालाही त्याने मारून टाकले. हे आपल्याला आजच्या काळाची आठवण करून देते, ज्या काळात लैंगिक विषयांवर खूपच भर दिला जात आहे. वाचूया आपण 12 आणि 13 ही वचने. बराच काळ लोटल्यावर यहुदाची बायको जी शुवाची मुलगी होती ती मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहुदा आपला मित्र अद्दुलामकर हिरा याचबरोबर तिम्रा येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणाऱ्यांकडे वर गेला. तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिम्रा येथे जात आहे. असे दिसते की अब्दुलामकर हिरा नावाच्या माणसाबरोबर यहुदाचा जो व्यवहार होता तो मेंढरांच्या कळपाशी संबंधित होता. ते दोघे मेंढरे पाळत असत आणि त्यांचा दोघांचा मिळून चांगला मोठा कळप असावा. मेंढरांची लोकर कातरण्यासाठी यहुदा तिकडे जातो. दरम्यान तामार इतके दिवस घरी वाट पाहत होती. शेवटी तिला असे वाटते की यहुदा आपला धाकटा मुलगा शेला याच्याशी तिचे लग्न लावून देणार नाही. वाचूया आपण पुढचं वचन 14. तेव्हा तिने आपली वैधव्य वस्त्रे उतरली व बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिम्राच्या सडकेवरील एनाईम गावाच्या वेशीपाशी ती जाऊन बसली. शेला प्रौढ झाला असूनही अजून आपणाला त्याची बायको केले नाही असे तिला दिसून आले होते. शेला हा अर्थातच यहुदाचा 3रा मुलगा होता. तामारेला कळले की यहुदा तिला त्याच्याशी लग्न लावून देण्याचा विचार करत नाही, म्हणून ती स्वतःच पाऊल उचलते. ती आपले विधवेचे वस्त्र काढून टाकते आणि वेश्यांच्या प्रथेनुसार चेहरा झाकून रस्त्याच्या कडेला जाऊन बसते. वाचूया आपण पुढचं वचन 16. तेव्हा ही आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तीचकडे वळून म्हणाला, चल मला तूचपाशी येऊ दे. तेव्हा ती म्हणाली, माझ्यापाशी आलास तर मला काय देशील? आपल्याला येथे यहुदाचे चित्र पाहायला मिळते. त्याने ह्या अगोदर कनानी स्त्री शुवा हिच्या मुलीशी संबंध ठेवले होते. आता तो तामारे बरोबरही तसेच करत आहे. हे अत्यंत वाईट चित्र आणि अतिशय लाजिरवाणी गोष्ट आपल्या पुढे आहे. ती वेश्या आहे असे यहुदाला वाटले. आपल्याला त्याचा फायदा घेता येईल असे तामारेच्या लक्षात आले आणि तिने ती संधी साधली. वाचूया आपण 17 ते 20 वचने. तो म्हणाला, मी आपल्या कळपातले एक करडू तुला पाठवून देईन. ती म्हणाली, ते पाठवीपर्यंत काय हडप ठेवशील? तो म्हणाला, तुला काय हडप देऊ? ती म्हणाली, तुझी मुद्रिका, गोफ व हातातील काठी दे. ही तिला देऊन तो तिच्यापाशी गेला. तेव्हा तिला त्यापासून गर्भ राहिला. तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्य वस्त्रे पुन्हा ल्याली. मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी
आपला मित्र अब्दुल्लामकर याच्या हाती यहूदाने एक करडू पाठविले, पण त्याला ती कोठे सापडली नाही. यहूदाने आपल्या मित्राला गावात पाठवले. तो मित्र म्हणाला, इथे जी वेश्या आहे तिला मी शोधत आहे. वाचूया आपण पुढची वचनं 21 ते 24. मग त्याने तिथल्या लोकांस विचारले, एनाईम गावापाशी वाटेवर एक वेश्या होती, ती कोठे आहे? ते म्हणाले, येथे कोणी वेश्या नव्हती. मग तो यहूदाकडे परत जाऊन म्हणाला, मला काही ती सापडली नाही. तिथले लोकही म्हणाले की येथे कोणी वेश्या नाही. तेव्हा यहूदा म्हणाला, ते हडप तिच्यापाशीच राहू दे, नाहीतर तिथले लोक आपली छीतू करतील. मी तर करडू पाठविले, पण तुला ती सापडली नाही. या गोष्टी सुमारे 3 महिने झाले, तेव्हा कोणी यहूदा सांगितले की तुझी सून तामार हिने वेश्या कर्म केले व त्या जार कर्मामुळे तिला दिवस गेले आहेत. तेव्हा यहूदा म्हणाला, तिला बाहेर काढून जाळून टाका. हा आहे यहूदा, एक दुटप्पी व्यक्तीचे उदाहरण. देव अशा गोष्टींना मान्यता देत नाही. या गोष्टी त्याच्या वचनात नोंदल्या आहेत, पण त्याचा अर्थ असं होत नाही की त्या त्याला मान्य आहेत. त्याचे लोक कनानी लोकांसारखे वागत होते, म्हणूनच देव त्यांना त्या भूमीतून काढून मिसर देशात नेणार होता. तेथे गोशिन प्रांतात त्यांना वेगळे ठेवून त्या वाईट प्रभावापासून दूर करणार होता. या प्रसंगावरून देवाची गरज स्पष्ट होते. यहूदाचे वागणे अतिशय निंदनीय होते. तो इतरांचे पाप लगेच ओळखतो, पण स्वतःचे पाप त्याला दिसत नाही. नातानाने जशी दाविदाला एका गरीब माणसाच्या कोकराबद्दल गोष्ट सांगितली, तेव्हा दाविदाने श्रीमंताला दोषी ठरवले. पण नाथान म्हणाला, तो माणूस तूच आहेस. आपल्याला इतरांचे पाप स्पष्ट दिसते, पण स्वतःचे पाप दिसत नाही. यहूदाचा अपराध दुहेरी होता. तो भयंकर तर होताच, शिवाय स्वतःच्या सुनेबरोबरचा तो अपराध होता. ही कनानी लोकांची जीवन पद्धती होती. आज आपल्या समाजात जणू काही लैंगिक क्रांती झाली आहे असे आपल्याला वाटते, पण अशा प्रकारचे स्वैराचार तर अन्य समाजात शतकानुशतके घडत आलेले आहेत. त्याच कारणामुळे कनानी लोकांवर न्यायदंड ओढवला आणि ते इतिहासातून नाहीसे झाले. देवाने त्यांचा न्याय केला. हा इशारा प्रत्येकासाठी आहे, अगदी ख्रिस्ती लोकांसाठी देखील. याच कारणासाठी हा अध्याय पवित्र शास्त्रात दिलेला आहे, एक इशारा म्हणून. तो हे स्पष्ट करतो की देव पापाला मान्यता देत नाही आणि त्याने इस्रायल लोकांना कनान देशातून मिसर देशात का नेले हे देखील स्पष्ट करतो. यानंतर आपणास दिसते की तामारेला तिच्या सासऱ्यासमोर आणण्यात येते. वाचूया आपण उत्पत्ती 38 अध्याय आणि 25 हे वचन. तिला बाहेर काढले तेव्हा तिने आपल्या सासऱ्यास निरोप पाठविला की या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याचपासून मला गर्भ राहिला आहे. आणखी ती म्हणाली, नीट डोळे उघडून पहा, ही मुद्रिका, हा गोफ व ही काठी कोणाची आहे ती? यहूदा तिला जाळून टाकणार होता, पण ती म्हणाली, या मुलाचा बाप कोण आहे हे तुम्हाला कळावे असे मला वाटते. मी दाखवत असलेल्या या वस्तू ज्याच्या आहेत तोच त्याचा बाप आहे. यहूदाने त्या वस्तू पाहिल्या आणि त्याला मान्य करावे लागले की त्या त्याच्याच आहेत. वाचूया आपण पुढचं वचन 26. यहूदाने त्या ओळखून म्हटले, ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे, कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही. यापुढे त्याने कधी तिच्याशी संबंध केला नाही. हे कृत्य यहूदाला देखीलही घृणास्पद वाटले, पण आपण पाहतो की त्याने कनानी लोकांच्या काही प्रथा स्वीकारल्या होत्या. आपण थोडा वेळ या गोष्टीवर विचार करून एक धडा शिकूया. या सर्व गोष्टी आपल्या शिक्षणासाठी लिहिल्या आहेत. त्या आपल्यासाठी एक उदाहरण आहेत. आज असे म्हटले जाते की या पिढीपर्यंत पोहोचायचे असेल तर तिच्या पातळीवर जावे लागेल. मी या गोष्टीशी असहमत आहे. देवाने साक्ष देण्यासाठी कधीही ही पद्धत वापरली नाही. देव नेहमीच आपल्या लोकांना उच्च प्रतीचे आणि पवित्र जीवन जगायला सांगतो. अशी कल्पना करा की एक आधुनिक ईश्वर विज्ञान शास्त्रज्ञ नोहाला म्हणतो, तू हे तारू बांधण्यात वेळ वाया घालवत आहेस. आज बाबेल प्रांतात मोठी मेजवानी आहे. आमच्याबरोबर त्या मेजवानीला चल
आपण चांगली मजा करू आणि तू त्या लोकांना तुझ्या तारूबद्दलही सांगू शकशील. पण नोहा अर्थातच त्याला नकार देतो. देवाने नोहाला बाबेलच्या लोकाच्या खालच्या पातळीवर उतरून त्यांच्याशी संवाद साधायला सांगितले नव्हते. त्याला देवाचा संदेश घोषित करायला सांगितले होते. आजही देव आपल्याकडून हेच अपेक्षित करतो. देवाचे वचन स्पष्टपणे सांगावे आणि सुवार्तेला शोभेल असे जीवन जगावे. लोकांना आकर्षित करण्यासाठी तडजोड करू नये. मंडळी मोठी असो वा लहान. डॉक्टर C.I. स्कॉफिल्ड यांच्या विषयीची एक गोष्ट सांगतात. एका पावसाळी रात्री थोडेच लोक उपासनेला आले तेव्हा डॉक्टर स्कॉफिल्ड म्हणाले, माझ्या प्रभूकडे फक्त 12 शिष्य होते, मग मी तक्रार का करू? आपल्याला जो धडा शिकायचा आहे तो म्हणजे गर्दी असली तरच देव कार्य करतो असे नाही. कदाचित देवाने आपल्याला थोड्याच लोकांना साक्ष देण्यासाठी पाचारण केले असेल. देवाचे वचन सामर्थ्यशाली आहे आणि तो ते देण्यासाठी शुद्ध पात्रे शोधत आहे. यहुदाने कनानी लोकांच्या पातळीवर जाऊन स्वतःला नीच केले आणि त्याचे परिणाम स्पष्ट दिसून आले. यावेळेस आपण 27 ते 30 ही वचनं वाचूया. तिच्या प्रसूती समयी तिच्या पोटात जुळी आहेत असे दिसून आले. तिला वेणा होत असता एका बालकाचा हात बाहेर आला. तेव्हा सुईणीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले, पहिला हा बाहेर पडला. त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस? म्हणून त्याचे नाव पेरेस असे ठेवले. मग ज्याच्या हातास लाल सूत बांधिले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव जेरह ठेविले. आता जर आपण नव्या कराराकडे वळलो तर आपल्याला मत्तईच्या पहिल्या अध्यायात प्रभू येशूची वंशावळ पाहायला मिळते. आपण मत्तईचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 2 आणि 3 ही वचनं वाचूया. अब्राहमाला इसहाक झाला, इसहाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. यहुदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले. पेरेसाला हेस्रोम झाला, हेस्रोमाला आराम झाला. मग आपण वंशावळीचा पाठपुरावा करत असताना जेव्हा मत्तईचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 16 या वचनाकडे येतो तेथे वचन म्हणते, आणि याकोबाला योसेफ झाला, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. देहानुसार प्रभू येशू ख्रिस्त यहुदा आणि तामारेच्या वंशातून आला ही अद्भुत गोष्ट आहे. जेव्हा तो मानवी कुटुंबात आला तेव्हा तो पापी वंशातून आला. तो आपल्यासाठी पाप बनला ज्याला पाप माहीत नव्हते. आता आपण 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 21 वचन वाचूया. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आता आपण उत्पत्ती अध्याय 39 ची प्रस्तावना पाहण्याचा प्रयत्न करू. 38व्या अध्यायाच्या मध्यांतरानंतर अध्याय 39 मध्ये आपण योसेफाच्या कथेकडे परत येतो. अध्याय 38 मध्ये ज्याला आपण पवित्र शास्त्रातील सर्वात वाईट अध्यायांपैकी एक समजतो, कारण त्यात निश्चितच यहुदा नावाच्या माणसाची एक घृणास्पद कथा सांगितली आहे. यहुदाच्या तुलनेत योसेफ फारच वेगळा दिसतो. मला नेहमी असे वाटते की याकोबाने योसेफ व बन्यामीन यांना इतर 10 मुलांपेक्षा जास्त शिक्षण व जिव्हाळा दिला असावा. भावांच्या द्वेषामुळे योसेफाला गुलाम म्हणून विकून मिसर देशात पाठवण्यात आले. वयाच्या 17व्या वर्षी परक्या देशात गुलाम होणे ही अत्यंत कठीण होते. बाह्य परिस्थितीत कोणतीही आशा दिसत नव्हती. त्याचे जीवन अगदी दुर्दैवी वाटत होते. एखादी गोष्टी सुरळीत होऊ लागायची तोपर्यंत एखादे नवीन संकट पुढे येऊन उभे राहत होते. जरी ते त्याला तेव्हा समजत नव्हते तरी प्रत्येक घटना देवाच्या योजनेचा भाग होती. जुन्या करारात देवाची योजना सर्वाधिक स्पष्टपणे ज्याच्या जीवनात दिसून येते तो म्हणजे योसेफ. देव जसा अब्राहम, इसाक व याकोब यांना प्रत्यक्ष प्रगट झाला तसा तो योसेफाला झाला नाही. तरी त्याच्या जीवनातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमध्ये देवाचे मार्गदर्शन स्पष्ट दिसते.
त्याचे जीवन रोमकारासपत्र 8वा अध्याय आणि 28 या वचनाचे जिवंत उदाहरण आहे. आपण ते वाचूया. देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. पित्याच्या मृत्यूनंतर भावांना भीती वाटली तेव्हा योसेफ त्यांना उत्पत्ती 50वा अध्याय 20 या वचनामध्ये म्हणतो, तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. बाहेरून सर्व काही वाईट दिसत असले तरी प्रत्येक घटना देवाच्या उद्देशपूर्तीकडे नेणारी पायरी होती. आपल्यालाही यातून एक धडा शिकता येतो. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 6 या वचनामध्ये म्हटले आहे, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. आपण जर देवाची मुले असलो तर त्याच्या परवानगीशिवाय काहीही आपल्या जीवनात येत नाही. आपले दुःख, अपयश आणि वेदना देखील आपल्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठीच असतात. देवाच्या प्रत्येक लेकराभोवती संरक्षणाचे कुंपण असते. देवाची परवानगी नसल्यास काहीही त्या कुंपणातून आत येऊ शकत नाही. इयोब ह्याचा 1ला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सैतानाने इयोबाला पारखण्यासाठी देवाची परवानगी मागितली होती आणि देव परवानगी देतो तेव्हा देखील शेवटी सर्व गोष्टी आपल्या भल्यासाठीच कार्य करतात. प्रियांनो, आता आपल्याला थांबणे आवश्यक आहे. तरी आज शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आशीर्वादित बना. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या सर्व समर्थ देव बापा, धन्यवाद देतो बापा, तुझी स्तुती करतो आमच्या जीवनाबद्दल. कारण प्रभूजी आम्हाला आता हळूहळू कळू लागलेलं आहे की आमचं जीवन हे अनमोल आहे. कारण या जीवनामध्ये तुझा हस्तक्षेप आहे प्रभूजी. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, धन्यवाद देतो यासाठी की तू आमचा जिवंत देव बनलेला आहेस, जो सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करतो, जो सातत्यानं आमचं संरक्षण करतो. आणि प्रभूजी, आम्ही जिथे कुठे जातो त्या ठिकाणी तू आमच्याबरोबर असतोस. कारण बापा, आम्ही तुझी निर्मिती आहोत हे तू कदापि विसरत नाहीस. होय प्रभूजी, आजच्या प्रत्येक वचनाच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोललेला आहेस. प्रभूजी, आम्हाला तुझ्यामध्ये अधिक विसंबून राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, आम्हा प्रत्येकासाठी तुझ्या इच्छा, आकांक्षा, तुझे संकल्प खूप हिताचे आहेत बापा. प्रभूजी, आम्हाला तुझ्यामध्ये दृढ असं ठेव. आम्हाला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस बापा. हे जग आणि या जगातील गोष्टी आम्हाला तुझ्यापासून दूर घेऊन जातात. परंतु बापा, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्यामध्ये दृढ राहण्याचा प्रयत्न करावा म्हणून आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार करतोस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की मनुष्याच्या जीवनात चुका आणि दुर्बलता असल्या तरी देवाची योजना कधीच थांबत नाही. यहूदाने काही चुकीचे निर्णय घेतले, पण शेवटी त्याने आपली चूक मान्य केली. यामुळे आपल्याला समजते की पश्चाताप आणि सत्य स्वीकारणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अध्यायातून आपण एक मोठा धडा शिकतो. देव आपल्या अपूर्णतेतही कार्य करतो आणि आपल्या जीवनातून त्याची योजना पूर्ण करतो. तसेच आपण हेही पाहतो की देवाची कृपा आणि योजना मानवी समजुतीपेक्षा खूप मोठी आहे. पुढील भागात आपण योसेफाच्या जीवनाकडे पुन्हा वळू आणि देव त्याला कसा उंचावतो हे पाहू. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. योसेफाचे भाऊ त्याला स्वप्नदर्शी असे म्हणत असत. आजचा प्रश्न, तामार ही यहूदाची कोण होती? ए. सून, बी. मुलगी, सी. बहीण, डी. कोणीच नव्हती. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.